आलेलो आहोत। आज आपण आलेलो आहोत सुवर्णबाग म्हणजेच आमच्या फार्म हाऊसवर आणि माझ्या मिस्टरांनी त्यांच्या मेहनतीने इथे पडवळची वेल लावलेली होती आणि त्याचे फळ इतकं सुंदर आलेलं आहे की ते बघून आम्हाला फार आनंद होतोय। हा बघा आमच्या बागेतला पडवळ आहे आणि माझ्या लेकाला प्रचंड पडवळची भाजी आवडते आणि हा परिपूर्ण झालेला पडवळ आहे। हा बघा आणि स्वतःच्या बागेतलं फळ खाण्याची मजाच काही वेगळी असते। तर मी ते आता कट करतेय आणि घरी जाऊन सोमवारी आणि बघा पडवळ कट करण्यासाठी मी हा स्पेशल कटर मागवलेला आहे। लक्षात घ्या की आपण जे हाताने कट करतो ते न कट करता त्याच्यासाठी अशा शार्प अशा कटरचाच वापर करायला पाहिजे, जेणेकरून इतर आपल्या ज्या वेली आहेत किंवा झाडं आहेत त्यांना दुखापत होत नाही। हे अशा पद्धतीने कट केलं की इतर वेलींना त्रास होत नाहीच आणि योग्य असं व्यवस्थित फळ आपल्या हातात येतं। तसंच आपण इतके भाग्यवान आहोत की भारतामध्ये आपल्याला खूप साऱ्या निसर्गतः उपलब्ध असलेल्या औषधी वनस्पती आपल्याला लाभलेल्या आहेत। त्याच्यातलीच एक ही बघा इतकी सुंदर बहरली आहे चहापात, जिचा उपयोग आपण चहामध्ये टाकून चहाला स्वादिष्ट तसंच औषधी करण्यासाठी ॲज अ ग्रीन टी म्हणून आपण ह्याचा वापर करतो आणि ही एक विशिष्ट शेतकी खात्यातून आणलेली चहापात आहे। तर खरंच हिला खूप महत्त्व आहे। आता मी ती ह्या शार्प कटरने मी ती कट करते कारण आमच्या घरातल्या सगळ्यांनाच ही गवती चहा प्रचंड आवडते। ही गवती चहा ही जर तुम्ही मे महिन्यात मनमोहक वास आहे आणि चहामध्ये टाकल्याच्या नंतर तर वा, ती संध्याकाळ तर तुमची अतिशय सुंदर होईलच। का तुम्ही बघताय ही नारळ एक वर्षाचीच, हे नारळ एक वर्षाचेच आहे, पण माझ्या मिस्टरांच्या आणि सासूबाईंच्या मेहनतीमुळे ते अगदी छान बहरलंय। तर मेहनतीचं फळ हे आपल्याला मिळतंच, पण मेहनत करणं गरजेचं आहे। इथे हे लिंबाचं झाड आहे, सुंदर असं पिवळ्या रंगाचं गुलाब। आंब्याची झाडं सुद्धा एक वर्षाचीच आहेत ही माझी। त्यातलं एक झाड मी दत्तक घेतलंय, ते मी तुम्हाला नंतर हे 1 वर्षाचंच आंब्याचं झाड आहे। हे बघा हे आता नुकतंच कटिंग केलेली आहे। झाडांच्या वाढीबरोबरच त्यांची योग्य कटिंग, त्यांना योग्य फवारणी आणि पाणी ह्या 3 गोष्टी जर असतील तर झाडं छान वाढतात। सगळ्यात आकर्षण आणि सगळ्यात औषधी अशी आपल्याला सगळ्यांनाच माहिती असलेली हळद, जी आम्ही गेल्या मे महिन्यात लावली आहे, ती तुम्ही बघू शकता की ती इतकी सुंदर तिची पानं आलेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझ्याकडे जे गणपती बाप्पा विराजमान झालेले त्यांच्या प्रत्येक व्यंजनामध्ये आम्ही ह्या हळदीच्या पानांचा वापर केलेला आहे आणि सगळं ऑर्गॅनिक आहे बरं का। आणि एक विशेष म्हणजे तुम्ही हळद पाहिली असेल, हळदीची पानं पाहिलेली असेल, पण हळदीला आलेलं फूल तुम्ही पाहिलेलं नसेल, तर मी ते तुम्हाला दाखवते। हे आहे हळदीचं फूल। अगदी थोड्याच क्षेत्रामध्ये आपण ही हळदीची लागवड केलेली आहे। ही लागवड आपण प्रायोगिक तत्वावर केलेली आहे। पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात आपण तिची लागवड करणार आहोत। ही पपई हे सुद्धा एक औषधीच वनस्पती आहे। त्याला फळं लागलेली होती, पण ती आम्ही आता त्याची छाटणी केलेली आहे, कारण झाडाला जेव्हा पहिलं फळ येतं त्यावेळेस ते घ्यायचं नसतं आणि आता जी फुलं यायला लागली आहेत त्याला आता जी फळं येतील त्याचा आपण वापर करणार आहोत। आणि ही बुटक्या जातीची पपई आहे। म्हणतो की एखाद्याची हाईट वाढली आणि तो बारीक झाला की आपण म्हणतो काय शेवग्याच्या झाडासारखी वाढलीस। तर तुम्हाला त्याचं उदाहरण दाखवते। हे शेवग्याचं झाड 1 वर्षाचं आहे, त्याची उंची बघा किती झाली। हा आम्ही लावलेला फणस, त्याची काही अजून वाढ होत नाहीये,
तर कमेंट्समध्ये तुम्ही मला सुचवा की फणसाच्या वाढीसाठी नक्की काय करावं. हे तुम्ही बघताय हे जंगली कढीपत्ता आहे आणि ह्या कढीपत्त्याची चव ही अतिशय सुंदर असते, वास पण अतिशय सुंदर असतो आणि पूर्णपणे आयुर्वेदिक त्याला एक लेअर आहे. त्यामुळे हा खरोखर जेवणात वापरला, जेवणाची चव एक वेगळीच होऊन जाईल. ही आळूच्या पानांची लागवड, हे प्रत्येक आपल्याला घरात आवश्यक असणाऱ्या अशा पालेभाज्या आपण छोट्या छोट्या प्रमाणात केल्या ना तर आपल्याला खरोखर घरात भाज्यांची कमी नाही. आणि पूर्णपणे आयुर्वेदिक म्हणजे हर्बल ह्याच्यावरती आहे सर्व, म्हणजे कुठल्या ह्याच्यात रासायनिक खतांचा किंवा आपण कीटकनाशकांचा वापर करत नाही. हे बघा, गणपतीसाठी नुकतंच मी केवडा देखील लावलेला आहे आणि केवड्याचं जे फूल आहे ते देखील ह्या वर्षी मी हे करणार होतो पण ते आलं नाही. बघूया नेक्स्ट इयरला नक्कीच केवड्याचं फूल मिळेल मला. आणि ही केळी आहे, लवकरच केळी येतील. केळ्याचं देखील झाड मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बनारसी पानाची वेल बघा आणि हे पान बघा. हे बनारसी पान आहे, याची चव अतिशय सुंदर आहे, औषधी आहे पूर्णपणे. आणि आता संध्याकाळची वेळ झालेली आहे, आता इथून आम्ही घरी निघणार आहोत. नयनरम्य वातावरण असं आपण स्वतः फुलवलेल्या आपल्या बागेत संध्याकाळच्या वेळी फिरताना किंवा त्याचा आनंद घेताना खूपच मनाला लोभनीय असं वाटतं. आणि खरंच एक आत्मिक समाधान आपण जे म्हणतो ते यात आपल्याला पाहायला मिळतं.